पदी बैसोनी पदवी घ्यायचे राम म्हणता रामाची होये पदवी घ्यायचे पदी बैसोनी पदवी घ्याई राम म्हणता रामाची होईजे पदी बैसोनी पदवी घ्यायचे. कोण राम म्हणलं कुणी पदावर विराजमान झालं. रामायणातले दृष्टांत तुम्हाला भरपूर देता येतील. एक दृष्टांत देतो. अजराजा त्याच्या पत्नीचं नाव आहे इंदुमती. इंदुमतीचं माहेर महाराष्ट्रातील आहे. महाराष्ट्रातील विदर्भातील अमरावती जिल्हा आणि कौंडण्यपूर गाव. इंदुमतीचं माहेर कौंडण्यपूर. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची सासरवाडी कौंडण्यपूर. रुक्मिणी मातेचं माहेर कौंडण्यपूर. नलराजाची पत्नी दमयंती तिचं माहेर कौंडण्यपूर. श्रीकृष्णाचा मुलगा प्रद्युम्न त्याच्या बायकोचं गाव त्याची सासरवाडी कौंडण्यपूर. अशा असणाऱ्या कौंडण्यपूरची इंदुमती अजराजाबरोबर लग्न झालं आणि दशरथ राजाचा जन्म झाला. राजा दशरथ 25 वर्षाचा झाला. राजा दशरथाचा अधिकार होता. राजा दशरथ स्वर्गामध्ये जर गेला तर स्वतःची खुर्ची इंद्र बसायला देत होता. राजा दशरथाचा अधिकार होता. राजा दशरथ एके दिवशी स्वर्गामध्ये गेला आणि स्वर्गामध्ये गेल्यानंतर सगळे देवलोक बसलेली होते. इंद्र चंद्र अरुण वरुण कुबेर सगळे बसलेले आहेत तिथं. त्याच्यामध्ये एक देव डोळ्याला पट्टी बांधून बसला होता. राजा दशरथानं पाहिलं आणि विचारलं सगळे देव डोळ्याने बघतायत आणि हा कोण आहे मध्ये डोळ्याला पट्टी लावून बसला. राजा दशरथाला इंद्रानं सांगितलं अरे तुला माहित नाही का ते कोण आहे. नाही माहित. कोण आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये त्यांचं गाव आहे. सोनाई जवळ त्यांचं गाव आहे. म्हणले कोण. शनिदेव आहेत. का डोळ्याला पट्टी बांधली आहे. काय नाही म्हणले. त्यांनी जर डोळ्यावरची पट्टी काढली आणि एखाद्यावर जर वक्रदृष्टी पडली तर म्हणले त्याचं मागं पुढं नीट होत नाही म्हणून म्हणले पट्टी बांधली. पण आता तारुण्याचा मद असतो माणसाला. असणारा राजा दशरथ ताडकन खुर्चीहून उठले आणि उठल्याबरोबर गेले आणि शनीच्या डोळ्यावरची पट्टी काढली. जशी डोळ्यावरची पट्टी काढल्याबरोबर शनीची वक्रदृष्टी राजा दशरथावर पडली आणि राजा दशरथाला मूर्छा